चला तर मी आज बनवणार आहे मैसूर पाक आणि त्यासाठी लागणारे हे साहित्य. मैसूर पाक करण्यासाठी 3च इन्ग्रेडियंट लागतात आणि त्यामध्ये मी घेतलेले आहे 1 वाटी साखर आणि सर्व समप्रमाणात घ्यायचं. 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी जेमिनी सनफ्लॉवर ऑइल आणि अर्धा चमचा इलायची पावडर. साहित्य घेत असताना सगळं समप्रमाणात घ्यायचं. जर वाट्या असतील तर 3 वाट्यामध्ये टाकून जसं मी घेतलं तसं सारखं प्रमाणात घ्यायचं. पुढे काय करायचं आहे, मी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे. आपल्याला मैसूर पाकासाठी चाशणी करून घ्यायची. त्यासाठी घेतलेली ही 1 वाटी साखर कढईत घालून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं. जास्त नाही घालायचं, थोडंच घालून घ्यायचं. चाचणीसाठी साखरेत पाणी घालून घेतलेलं आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे. आपल्याला चाचणी कशी पाहिजे, जशी आपण गुलाबजामला कशी करतो तशी पाहिजे, एक तार येईल अशी. चाचणी तयार व्हायला गॅसवर ठेवलेली आहे. तोपर्यंत आपण हे घेतलेलं बेसन पीठ आणि तेल या मोठ्या वाटीत टाकून एकत्र करून घेऊया. इथे मी हे 1 वाटी तेल घेतलेलं या मोठ्या वाटीत घालून घेते. आता तेल घालून घेतल्यानंतर हे बेसन या तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि एकत्र करून घ्यायचं. चमच्याने असं एकजीव हलवून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यात गाठ होणार नाही. हे पाहू शकता, बेसन आणि तेल एकत्र करून घेतलेलं आहे बघा. याच्यात कोणतीही गाठ नाही आणि खाताना तेल अजिबात लागत नाही. याला थोडा पिवळा रंग येण्यासाठी थोडीशी हळद घालायची याच्यामध्ये, थोडीशी, बरं, जास्त नाही. आणि हे पहा, आपली चाचणी तयार होत आलेली आहे. एकदम अशी एक तार अशी होत आहे, पाहू शकता तुम्ही. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एकदम कमी वेळात होणारी आणि एकदम सोपी आणि एकदम चवीला छान अशी आहे. हे पहा, अशी हाताने थोडी बघायची, पहा याचा एक तार होत आहे. आता हा पाक तयार झालेला आहे. आता हे केलेलं बॅटर आहे आपण यामध्ये घालून घेऊया. तर त्या अगोदर काय करायचं, एक प्लेट घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि हाताने असं पसरून घ्यायचं छान, जेणेकरून आपण मैसूर पाक केल्याच्या नंतर प्लेटीत टाकल्याच्या नंतर त्याला खालून चिटकणार नाही. चला, या झालेल्या चाचणीमध्ये तयार हे केलेलं आपण मिश्रण घालून घेऊया. आणि याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आणि यामध्ये आपण घेतलेले इलायची पावडर अर्धा चमचा घालून घ्यायचं. इलायचीने चव एकदम छान लागते, टेस्टी लागते. हे एकत्र करून घ्यायचं. पहा कसे कढई सोडत आहे. अजून थोडा वेळाला हलवत राहायचं असंच. तुम्ही पाहू शकता, एकदम कढई सोडून देत आहे आता हे, आणि एकदम पेड्यासारखं झालेलं आहे. कलरही असा खरपूस असा लालसर असा आलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे केलेलं मिश्रण आहे पूर्ण मी प्लेटला इथं तेल लावून घेतलेलं आहे. असं तेल लावून हे झालेलं आहे तयार. हे घालून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. हे टाकून घेतलेलं आहे.
आता हाताला ते तर पोळते, अशी उलटी घ्यायची आणि तिला आहे ना असं दाबून घ्यायचं. पाहू शकता आता हे एकदम सेट झालेलं आहे. आणि आपल्या मैसूर पाकाला थोडं आता 10 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवायचं आणि नंतर चाकूने वड्या पाडून घ्यायच्या. कलर पाहू शकता तुम्ही, अगदी छान असा आलेला आहे आणि पेड्यासारखा दिसतो एकदम मैसूर पाक. आता ना आपण याच्या वड्या पाडून घेऊया. पहा इथे मी वड्या पाडून घेते आता. जास्त मोठ्याही नाही आणि छोट्याही नाही अशा. आणि ह्या आता वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि एक काढून दाखवते मी तुम्हाला. इथे पाहू शकता, रंग पहा तुम्ही, आतमध्ये खरपूस असा लाल रंग आलेला आहे आणि वड्या पहा एकदम अशा छान निघत आहेत. मैसूर पाक बनवायला ना एकदम अगदी अर्धा तासच लागतो आणि एकदम छान पटकन अशी बनवून तयार होते. हे पहा तुम्ही, पाहू शकता किती छान झालेलं आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली.